जय गुरुदेव. यंत्रम विना कृता पूजा देवतान प्रसिदन. म्हणजे काय तर कुठल्याही देवतेची पूजा ही तिच्या यंत्राशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच इथं जे आपल्याला दिसत आहे हे आहे श्री ललिता त्रिपुर सुंदरी ह्या देवतेची यंत्र म्हणजे श्रीयंत्र. ही जी विविध प्रकारची यंत्र दिसतात त्याच्यामध्ये हे दोन प्रकार मेनली पडतात. एक म्हणजे कूर्मपृष्ठ आणि दुसरं म्हणजे मेरुपृष्ठ. ह्यातलं हे जे एक छोटं दिसतं हे आहे कूर्मपृष्ठ. कूर्मपृष्ठ म्हणजे कासवाच्या पाठीसारखं आकार असणारं कूर्मपृष्ठ. ही जे बाकीची तीन यंत्र दिसतात ही सगळी मेरुपृष्ठ. मेरू म्हणजे पर्वतासारखी असणारी ही मेरुपृष्ठ श्रीयंत्र आपल्या इथे बघायला मिळतात. ह्याचं वजन हे जे पहिलं आहे कूर्मपृष्ठ हे आहे 550 ग्रॅमचं. पंचधातूमध्ये बनलेले अखंडपणे बनवलेले ही यंत्र आपल्याला बघायला मिळतात. तशीच ही मेरुपृष्ठ जी आहेत ती सुद्धा अखंड बनवलेली पंचधातूची आणि हे गोल्ड प्लेटिंगमध्ये इथे आपल्याला दिसत आहेत. ह्याच्याबरोबरच हे आपल्याला खाली दिसत आहे ही आहे गजलक्ष्मी. हे जे गजलक्ष्मी आहे ह्याच्यामध्ये लक्ष्मी मध्ये बसलेली आहे. तिच्या दोन्ही बाजूला 4 हत्ती आपल्याला दिसतात. ते अष्टदिग्गज. लक्ष्मीच्या डोक्यावरती कीर्तिमुख आहे आणि तिच्या पायाजवळ ही 8 मंगलचिन्ह अष्टमंगल चिन्ह आपल्याला इथे कोरलेली दिसतात. असं हे 3-4 गोष्टींचं कॉम्बिनेशन केलेली ही फ्रेम आहे जी आपल्या मुख्य दरवाजावर असणं अतिशय शुभ मानली जाते आणि प्रत्येक मुख्य दरवाजावर असायलाच हवी. ह्याच्याबरोबरीनेच ह्याच्यामध्ये 2 आकार आपल्याला दिसतात. 2 साईजमध्ये हे उपलब्ध आहे. आणि इथे खाली जे आपल्याला दिसतंय हे आहे आपल्या तिजोरीवर लावण्याचं एक साईन सिम्बॉल किंवा एक शुभचिन्ह ज्याच्यामध्ये शंख, तिलक आणि चक्र ह्याचा समावेश इथे केलेला आहे. आपण हे चिन्ह आपल्या तिजोरीवर लावू शकता किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या मुख्यद्वारावर सुद्धा लावू शकता. मेरुपृष्ठे श्रीयंत्रामध्ये आपल्याला साईज ज्या अवेलेबल आहेत तर हे आहे 750 ग्रॅमचं. त्यानंतर हे जे दिसतंय हे 1.5 किलोमध्ये अवेलेबल आहे. हे जे आहे 4.5 किलोचं आणि त्याच्या पलीकडे सर्वात मोठं जे चौरंगावर मांडलेलं आहे तर हे 27 किलोचं श्रीयंत्र. 4.5 किलोच्या यंत्रापर्यंतची ही 4ही यंत्र आपण आपल्या घरामध्ये पूजेसाठी वापरू शकतो. आपल्या ऑफिसेसमध्ये ह्याची आपण पूजा करू शकतो. 27 किलोचं जे श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्र आपण आपल्या फॅक्टरीजमध्ये मोठ्या ऑफिसेससाठी कॉर्पोरेटसाठी हे श्रीयंत्र वापरलं जातं. तिथली एनर्जी ऊर्जा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि सर्वात मागे जे हे श्रीयंत्र इथे स्थापन केलेलं दिसते ते आहे 154 किलोचं. मेनली त्याचा उपयोग हा एखाद्या जागेची ऊर्जा किंवा ऊर्जा स्थान निर्माण करण्यासाठी एखादं शक्तिपीठ श्रीयंत्राचं शक्तिपीठ जसं असतं तेवढी ऊर्जा एखाद्या ठिकाणी आपल्याला जर आणायची असेल मेडिटेशन सेंटर असेल त्या ठिकाणी आपण ह्या श्रीयंत्राची स्थापना करू शकतो.